told me I was Timmy Chow at school they said. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे आपल्याकडे रोजच पाऊस चालू आहे. मग काय आम्ही विचार केला की याच पावसाचा फायदा घ्या. तर आम्ही निघालो नांदेडच्या जवळच्या फेमस पर्यटन स्थळाकडे. तर त्याच स्थळाचे नाव आहे सहस्त्रकुंड. हे सांगण्याचे झाले तर हा धबधबा आहे. तर पावसाळ्यात हा बघायला मिळतो. तर निघूया, शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर निघूया दरवाजाला गेला आहे मित्र आहे. तर पहा मित्रांनो, इथल्या लांब जायचं आहे तरी पण सिल्वर घेऊन येत आहे. चला कौन है ये लोग, कहां से आते हैं? मित्रांनो खाली आलो पण बघतो काय की आपली गाडी होती मग आत, त्या तर तिच्या मागची गाडी काढून आपली गाडी काढली बाहेर. निघालो आजच्या आपल्या टार्गेटकडे. तर बनवून जा व्हिडिओमध्ये दाखवत. आपली स्प्लेंडर घेऊन आलो आम्ही पेट्रोल पंपवर. तर त्यांना म्हणले की आमची टाकी फुल करा. ते दादा म्हटले की पैसे दे झाले वाटते. आम्ही पण त्यांना म्हटले आम्ही पण गरीब नाही. मग काय आम्ही पण 300 रुपयाचे पेट्रोल टाकले आणि निघालो तिथून. तर चला मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हा आहे नांदेडचा आपला प्रवेश करण्याचा मार्ग. आता तुम्हाला वाटले असेल की काय भारी आहे, पण दिसते तसं नसते. तेच नांदेड. मग काय मित्रांनो, पावसात भिजत पोहोचलो आपण नांदेडजवळील सहस्त्रकुंड या पर्यटन ठिकाणी. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा, तुम्हाला धबधबा पण दाखवू. चला मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर पार्किंगच्या थोडे समोर आल्यानंतर धबधब्याच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊन लगेच आम्ही निघालो धबधब्याकडे.
तर मित्रांनो, सहस्त्रकुंड आल्यानंतर खूप काही सुंदर सुंदर दृश्य बघायला मिळाले. मित्रांनो, आता होऊया पुन्हा एकदा नांदेडकडे रवाना. पाऊससुद्धा थांबत नाही आहे. तर चला मित्रांनो, भेटूया. थोडे दूर आल्यानंतर आम्ही घेतलं आमच्या स्प्लेंडरसाठी बॉटलमध्ये पेट्रोल. आता तुम्ही विचार करत असाल की पेट्रोल बॉटलमध्ये का घेतलं, तर ते पुढे सांगू. तर निघूया इथून. हे बघा मित्रांनो, काय सुंदर दृश्य आहे. हे बघून मन प्रसन्न झाले. आणि तुम्हाला एक सांगायचे होते, या बॉटलमध्ये पेट्रोल आम्ही याच्यासाठी आणले की आम्हाला स्प्लेंडरचे मायलेज बघायचे होते, म्हणून आम्ही बॉटलमध्ये पेट्रोल आणले. तर निघूया नांदेडकडे. काय राव, नांदेडला पोहोचल्यानंतर टायरची झाली फुसफुस, म्हणजे ट्यूब फुटून गेला. मग काय, नवीन ट्यूब टाकावं लागेल. तोपर्यंत तुम्ही एक काम तरी करून घ्या. बसल्या बसल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटकन. आजचा व्लॉग इथेच संपूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, जाता जाता एकदा सांगा कमेंटमध्ये व्लॉग कसा वाटला.